देश विरोधी ताकतों को जड़ से मिटाने के लिए और देश में फिर से बैलेट से चुनाव की प्रक्रिया को सुचारू रूप से जारी करने के लिए इंडिया अगेंस्ट ईवीएम और समस्त भारतीय नागरिकों के अगुवाई में केंद्रीय चुनाव आयोग की नीतियों पर और ईवीएम के विरोध में विराट जन आक्रोश मोर्चा का आयोजन किया गया है। जय भारत जय संविधान। मी ॲडव्होकेट स्मिता कांबळे, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आणि उद्याला म्हणजे 11 मार्च ठीक 2 वाजता संविधान चौकमधून ते निवडणूक आयोगावरती आम्ही भव्य असा जन आक्रोश मोर्चा ईव्हीएम विरोधी घेऊन जाणार आहोत। ते ह्यासाठीच की इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम हे लगातार 2018 पासून ईव्हीएम विरोधी भूमिका घेत आहे। ईव्हीएम बॅन होऊन या ठिकाणी बॅलेट पेपर यावं हा आमचाच आग्रह नाही तर तमाम देशातील जनतेचा आग्रह आहे। तरीसुद्धा इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ईव्हीएम विरोधी जन आंदोलन परिषदा घेऊन देखील हे सरकार टस की मस होत नाही। चुनाव आयोगाला देखील आम्ही अनेक रायटिंग स्वरूपामध्ये निवेदने दिलेले आहे, परंतु कोणतंही उत्तर चुनाव आयोग म्हणतं की तुमच्या याचं उत्तर देण्यात येईल, परंतु अजूनही डिटेलमध्ये उत्तर चुनाव आयोग किंवा PM ऑफिसमधून आम्हाला किंवा राष्ट्रपती ऑफिसमधून आम्हाला आलेलं नाही आहे। आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की 17 फरवरीला ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनपरिषद या नागपूरच्या क्रांतीभूमीमधून आम्ही घेतली होती। देशातील ती पहिली ईव्हीएम विरोधी परिषद होती आणि जवळपास 50,000च्या वरती जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तेव्हाच आम्ही सांगितलं की ही जी परिषद आहे ही देशामध्ये एक ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मितीसाठी माइलस्टोन ठरेल आणि त्या परिषदेचा परिणाम देशभरामध्ये एवढा झाला की अनेक ठिकाणावरून अनेक शहरांमधनं आम्हाला फोन कॉल्स येतात, महाराष्ट्राच्या बाहेरून आम्हाला फोन कॉल्स येतात की हम भी यही चाहते हैं कि ईवीएम हटे क्योंकि हमारी वोटिंग की चोरी हो रही है। अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे आणि अशी या पद्धतीची नागपूरला जी राष्ट्रीय जनपरिषद झाली, आमच्या ठिकाणी देखील अशी परिषद घ्यायची आहे। इथे आमच्या ठिकाणी अडाणी जनता आहे, त्याच्या आम्ही वोट करत आहोत। ते देशाचा विकास व्हावा, देशाला रोजगार मिळावं, देशाचं लोकशाही मजबूत व्हावी यासाठी करतोय। परंतु जर आमच्या मताची चोरी हे सरकार करत असेल तर ईव्हीएम या देशामधून हटलीच पाहिजे अशा प्रतिक्रिया जनतेमधून येत आहे आणि म्हणूनच हे सरकार परिषद घेतल्यानंतरही आम्ही रायटिंगमध्ये निवेदन दिल्यानंतरही चुनाव आयोगापासून कुठलेही उत्तर येत नाही। म्हणूनच लगातार 10 दिवस झाले, आजचा 10वा दिवस, आज 10 मार्च आहे। आम्ही संविधान चौकमध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये रोज दिवसभर धरणेला बसलेलो आहोत, तरीसुद्धा ह्या सरकारने संज्ञान घेतलेलं नाही आहे, चुनाव आयोगाने संज्ञान घेतलं नाही आहे। म्हणूनच आम्ही उद्याचा भव्य असा मार्च नागपूरच्या चुनाव आयोगावरती काढत आहोत। म्हणूनच ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट स्मिता कांबळे तमाम भारतवासियांना अपील करते, कितीही महत्त्वाचं काम असू द्या परंतु देश हा सर्वोच्च आहे, देशापेक्षा महत्त्वाचं काम असू शकत नाही। लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि जेव्हा संविधानिक महत्त्वपूर्ण यंत्रणा देशाला वाचविण्यासाठी, देशाचं संविधान वाचविण्यासाठी, देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी असक्षम ठरतात तेव्हा सर्वोच्च ही जनता असते असं संविधान सांगतं। म्हणून आता जनतेने निर्णय घेतलेला आहे रस्त्यावरती उतरण्याचा। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करते की उद्याला लाखोच्या स्वरूपामध्ये जनता ही उद्याच्या मोर्चामध्ये आली पाहिजे। उद्याचा मोर्चा झाल्यानंतर लगेचच आम्ही काही दिवसातच घोषणा करू, दिल्लीमध्ये देखील आम्ही मोर्चा घेणार आहोत। पुणे आणि औरंगाबादच्या परिषदा ईव्हीएम विरोधी परिषदा ठरलेल्या आहेत, ते देखील घेण्यात येईल। तर अशा प्रकारचा हा मोर्चा आहे आणि नक्कीच बॅलेट पेपर येण्यासाठी हा मोर्चा कारागार ठरेल। धन्यवाद। जय भारत जय संविधान। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र TV 24।